7वी. विषय सामान्य विज्ञान. धडा 6वा. भौतिक राशींचे मापन. मुलांनो, ह्या सर्व वस्तूंचे मोजमाप करताना एकाच प्रकारचे एकक वापरले जाते का? नाही बाई, या सर्व वस्तू वेगवेगळ्या एककांत मोजल्या जातात. मग सांगा बरं, कोणकोणत्या एककांचा वापर आपण इथे केला आहे? बाई, वांगी, बटाटे, तसेच टोमॅटो, भेंडी, कोबी अशा प्रकारच्या भाज्या या किलोग्रॅम या एककात मोजल्या आणि पालेभाज्यांच्या जुड्या म्हणजे मेथी, पालक, कोथिंबीर या संख्येमध्ये मोजल्या. उदाहरणार्थ 1 जुडी, 2 जुडी, 3 जुडी इत्यादी. बरोबर. आणि बाई, दोऱ्याचे रीळ किंवा केसांची रिबीन आणि कापडाचे तागे हे सर्व आपण मीटरमध्ये मोजले. अगदी बरोबर. बाई, कोणत्याही प्रकारचे द्रवपदार्थ तर लिटरमध्येच मोजतात. म्हणून हे पिशवीतील दूध किंवा बाटलीतील कोल्ड्रिंकही लिटरमध्येच मोजले जाईल. छान. आता हे चित्र पहा. कशाचे चित्र आहे हे? सोन्याचा हार. अगदी बरोबर. मग सांगा, त्या सोन्याच्या हाराचे मापन कसे करणार? नाही माहीत? बरं, मी सांगते. तर सोन्याची शुद्धता ही कॅरेटमध्ये व्यक्त करतात. आणि 24 कॅरेट म्हणजे 100% शुद्ध सोने असते. आणि ते पूर्वी तोळ्यामध्ये मापले जाई. आता आपण त्याचे मापन ग्रॅम मिलीग्रॅममध्ये करतो. तर मुलांनो, अशा प्रकारे विविध वस्तूंचे मापन करण्यासाठी विविध एककांचा वापर केला जातो. तर या पाठात आपण भौतिक राशींचे मापन अभ्यासणार आहोत. भौतिक राशी. मुलांनो, दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तूंचे आणि पदार्थांचे मापन केले जाते. उदाहरणार्थ फळभाज्या, धान्य यांचे वस्तुमान, शरीर, द्रवपदार्थ यांचे तापमान, द्रव, स्थायू व वायू यांचे आकारमान, विविध पदार्थांची घनता, वाहनांचा वेग, वेगवेगळ्या ठिकाणातील अंतर इत्यादी. तर वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हणतात. भौतिक राशींचे परिमाण म्हणजेच मॅग्निट्यूड सांगण्यासाठी मूल्य म्हणजेच व्हॅल्यू व एकक म्हणजेच युनिट वापरतात. उदाहरणार्थ, रेश्मा रोज सकाळी 2 किलोमीटर चालते. यामध्ये 2 म्हणजे मूल्य आहे, तर किलोमीटर हे एकक आहे. तसेच रोहनच्या आईने आज 5 किलोग्रॅम बटाटे आणले. यामध्ये 5 हे मूल्य असून किलोग्रॅम हे एकक आहे. तर मग सांगा बरं, जर सुधीरने पाहुण्यांसाठी 1.5 लिटरची थंड पेयाची बाटली आणली, तर यामध्ये मूल्य आणि एकक कोणते आहे? बाई, यामध्ये 1.5 हे मूल्य असून लिटर हे एकक आहे. छान. तर यावरून तुम्हाला भौतिक राशींचे परिमाण कसे सांगितले जाते हे कळले असेलच. बरं, या वहीची लांबी पट्टीने मोजून सांगा बरं किती आहे? 18 सेंटीमीटर. छान. बघा, या ठिकाणी लांबी मोजण्यासाठी मूल्य व एककाचा उपयोग आपण केला. अदिश राशी व सदिश राशी. मुलांनो, आपण भौतिक राशींचे परिमाण कसे सांगितले जातेत हे तर पाहिले. तर आता आपण अदिश राशी व सदिश राशी म्हणजे काय ते पाहू. अदिश राशी, स्केलर क्वांटिटी. केवळ परिमाणाच्या सहाय्याने म्हणजेच मूल्य व एकक यांच्या सहाय्याने व्यक्त होणाऱ्या राशीला अदिश राशी असे म्हणतात. या राशी व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणांचा वापर होतो. ही राशी व्यक्त करताना कुठेही दिशेचा संबोध केला जात नाही. उदाहरणार्थ, पातेल्यात दूध 1 लिटर आहे. शर्टाचे कापड 2.5 मीटर आहे. बाजारात मटार 40 रुपये किलोग्रॅम आहे. या सर्व उदाहरणात केवळ मूल्य व एकक यांचाच वापर केला आहे. अशा राशी या अदिश राशी असतात. सदिश राशी, वेक्टर क्वांटिटी. परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. म्हणजेच ही राशी व्यक्त करण्यासाठी मूल्य व एककासोबत दिशाही दर्शविली जाते. विस्थापन, वेग,
ह्या सदिश राशी आहेत. उदाहरणार्थ, उत्तर दिशेस 20 किलोमीटर विस्थापन व पूर्व दिशेस 20 किलोमीटर विस्थापन यात फरक आहे. येथे अंतर समान आहे, पण विस्थापनाची दिशा वेगळी आहे. तसेच आकाशात दक्षिणेकडे 500 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान व आकाशात पूर्वेकडे 500 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान यात फरक आहे. येथे चाल समान आहे, परंतु गतीची दिशा वेगवेगळी आहे. थोडक्यात या दोन्ही उदाहरणांमध्ये मूल्य व एककासोबत दिशाही दिली आहे. वस्तुमान आणि वजन. वस्तुमान, मास. रोहन, इकडे ये आणि हा दगड उचल. छान. आता ही वीट उचल. उचललीस? छान. बरं, आता मला सांग, हा दगड आणि ही वीट उचलताना तुला काय अनुभव आला? बाई, वीट थोडी जड होती आणि दगड हलका असल्याने सहज उचलता आला. यावरून आपल्या हे लक्षात येते की एखाद्या पदार्थाचे वस्तुमान म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेला एकूण द्रव्य संचय होय. पदार्थात निसर्गतः जडत्व असते. जडत्व म्हणजेच पदार्थात नैसर्गिकपणे स्थिती बदलास विरोध करण्याची प्रवृत्ती असते. पदार्थाचे वस्तुमान जितके जास्त असते तितकेच त्या पदार्थाचे जडत्वही जास्त असते. म्हणूनच वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. वस्तू कितीही सूक्ष्म असली तरीही त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान हे असतेच. वस्तुमानच नाही अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. पदार्थाचे वस्तुमान हे नेहमी आहे तेच निश्चित राहते. त्यात कोणताही बदल होत नाही. वस्तुमान ही एक अदिश भौतिक राशी आहे. वस्तुमानाचे एकक किलोग्रॅम व ग्रॅम आहे. वस्तुमान माहीत नसलेल्या वस्तूचे वस्तुमान मोजताना ज्याचे वस्तुमान निश्चितपणे माहीत आहे अशा पदार्थांशी त्याची तुलना करून वस्तुमान ठरवले जाते. यासाठी 2 पारड्यांच्या तराजूचा वापर करून आपण अशी तुलना करू शकतो. हे पहा, माझ्या हातात हा फुगा आणि हा दगड आहे. आता मी तो वरून खाली टाकणार आहे. तुम्ही नीट लक्ष देऊन पहा. मुलांनो, या दोन्ही वस्तू वरून खाली पडत असताना तुम्हाला काय दिसून आले? बाई, दगड वेगाने खाली आला, मात्र फुगा तरंगत तरंगत खाली आला. म्हणजेच दोन्ही वस्तूंच्या वस्तुमानावर जेवढ्या गुरुत्वीय बलाने कार्य केले त्याप्रमाणे ती वस्तू पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर खाली आली. वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात. वजन, वेट. पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय क्षेत्रात असेल त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. म्हणजेच एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वजन म्हणतात. वजन ही सदिश राशी आहे. पृथ्वीवरील वेगवेगळ्या स्थानांनुसार वजन बदलू शकते, कारण स्थानपरत्वे गुरुत्वाकर्षण बदलू शकते. जसे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण विषुववृत्ताच्या मानाने ध्रुवांवर जास्त असते, त्यामुळे एखाद्या वस्तूचे वजन हे ध्रुवावर जास्त भरते, तर विषुववृत्तावर सर्वात कमी भरते. तसेच जसजशी एखादी वस्तू उंचावर जाते तसतशी ती पृथ्वीच्या मध्य केंद्रापासून दूर जाते आणि उंचावरचे गुरुत्वीय बल हे समुद्रसपाटीवरच्या गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते. म्हणून उंचावरच्या वस्तूचे वजन समुद्रसपाटीच्या वस्तूच्या वजनापेक्षा कमी भरते. दैनंदिन व्यवहारात वजनाचे माप म्हणून वस्तुमानाची ग्रॅम, किलोग्रॅम ही एकके वापरली जातात. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते. वस्तुमान मात्र दोन्ही ठिकाणी सारखेच असते. मुलांनो, आता आपण एक एक प्रयोग करूया. हा पहा, हा एक सुतळीचा गुंडा आहे. रोहन, ही घे कैची आणि यातील एक हात सुतळी तुझ्या हाताने मोज आणि कापून मला दे. कापलीस? छान. आता रेश्मा, तू ये. तू पण एक हात सुतळी तुझ्या हाताने मोज आणि कापून मला दे. आता कोमल, तू ये. तू पण एक हात सुतळी मोज आणि कापून मला दे. छान. आता सगळ्यांच्या सुतळी आपण मोजून पाहूया. त्या समान आहेत की नाहीत? हे पहा,
काय दिसते तुम्हाला? बाई, या तीनही सुतळी वेगवेगळ्या लांबीच्या आहेत, त्या समान नाहीयेत. बरोबर. आता राकेश, तू ये इकडे आणि या बाकाची लांबी तुझ्या हाताच्या वितीने मोजून सांग. एकूण किती विती झाल्या? बाई, माझ्या एकूण 7 विती झाल्या. बरं सायली, आता तू मोज. सांग, तुझ्या किती विती झाल्या? बाई, माझ्या 7 पूर्ण आणि अर्धी वीत झाली. पाहिलंत? या बाकाचे माप तेच आहे. पण आपण ते हाताच्या वितीने मोजल्याने आपल्याला निश्चित कळले नाही. प्रत्येकाच्या हाताचे किंवा वितीचे माप हे कमी जास्त असते. त्यामुळेच सुतळीची लांबी ही प्रत्येकाची वेगवेगळी आली. अशा प्रकारे आपण अंदाजे मापन करणे योग्य नाही. एखाद्या वस्तूचे वा पदार्थाचे मोजमाप सर्वत्र सारखे व समान असणे आवश्यक असते. त्यासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते. प्रमाणित एकके वापरून केलेले मापन अचूक असते. अचूक मापन करताना निरनिराळ्या राशींचे मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केलेल्या एककामध्येच करतात. उदाहरणार्थ, लांबी ही मीटर या एककात मोजली जाते. त्यासाठी 1 मीटर हे प्रमाण मानले आहे. तसेच वजन हे किलोग्रॅम व ग्रॅम या एककात मोजले जाते. आणि त्यासाठी 1 किलोग्रॅम हे प्रमाण मानले आहे. आता सांगा बरं, दूध, रॉकेल यासारखे द्रवपदार्थ कोणत्या एककात मोजले जातात? बाई, लिटरमध्ये. अगदी बरोबर. प्रचलित मापन पद्धती. मुलांनो, विविध पदार्थ मापण्यासाठी विशिष्ट एककांचा वापर केला जातो. मापन करण्याच्या 2 प्रचलित पद्धती आहेत, एमकेस पद्धती आणि सीजीएस पद्धती. यांची आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. एमकेएस पद्धती. या मापन पद्धतीत लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये व काळ सेकंदात मोजतात. म्हणजेच एम मीटर, के किलोग्रॅम आणि एस सेकंड. सीजीएस पद्धती. या मापन पद्धतीत लांबी सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये व काळ सेकंदात मोजतात. म्हणजेच सी सेंटीमीटर, जी ग्रॅम आणि एस सेकंड. मुलांनो, जर तुम्हाला तुमच्या वहीचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर ते कसे काढाल? वहीची लांबी आणि रुंदी मोजून गुणाकार करू आणि क्षेत्रफळ काढू. बरोबर. म्हणजेच क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी आणि रुंदी या 2 राशींचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे भौतिक राशी अनेक असून त्यापैकी बहुतेक राशी एकमेकांशी निगडीत असतात. जसे चाल ही राशी अंतर आणि काळ या राशींचे गुणोत्तर आहे. एमकेएस व सीजीएस मापन पद्धतींमध्ये लांबी, वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात. पुढील तक्ता पहा. भौतिक राशी वस्तुमान, एमकेएस पद्धती किलोग्रॅम, सीजीएस पद्धती ग्रॅम. भौतिक राशी लांबी, एमकेएस पद्धती मीटर, सीजीएस पद्धती सेंटीमीटर. भौतिक राशी वेळ, एमकेएस पद्धती सेकंद, सीजीएस पद्धती सेकंद. भौतिक राशी चाल, अंतर भागिले वेळ, एमकेएस पद्धती मीटर भागिले सेकंद, सीजीएस पद्धती सेंटीमीटर भागिले सेकंद. पायाभूत राशी. मुलांनो, आता आपण पायाभूत राशींबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचे प्रमाण ठरवले तरी ते पुरेसे असते. अशा राशींना पायाभूत राशी असे म्हणतात. उदाहरणार्थ, लांबी व काळ या राशींचे प्रमाण ठरवणे योग्य ठरेल. आणि अशा पायाभूत राशींच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण असे म्हणतात. हे प्रमाण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे आणि ते बदलते असता कामा नये. एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती. मेट्रिक पद्धती ही एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती, सिस्टम इंटरनॅशनल म्हणजेच SI
7 पायाभूत राशींवर आधारित आहे. ही पद्धती दशमान पद्धतीवर आधारलेली एक आंतरराष्ट्रीय मापन पद्धती आहे. या पद्धतीतील लांबीचे एकक मीटरवर आधारलेले असल्याने तिला मेट्रिक पद्धती हे नाव प्राप्त झाले. वैज्ञानिक अनुसंधानातील मापनाकरिता या पद्धतीचा उपयोग पूर्वीपासूनच सर्रासपणे होत आला आहे. व्यापारी व व्यवहारी मापनाकरिता या पद्धतीचा उपयोग आज जगातील बहुसंख्य लोक करताना आढळतात. इसवी सन 1970 नंतरच्या दशकात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा अपवाद सोडला तर जगातील सर्व औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा राष्ट्रांनी वापराकरिता एकमेव पद्धत म्हणून तिचा स्वीकार केला आहे. मुलांनो, या तक्त्यामध्ये पहा. यामध्ये मेट्रिक पद्धतीतील लांबी, वस्तुमान व काळ या पायाभूत राशींच्या एककांची नावे आणि चिन्हे दिली आहेत. राशी, लांबी, एककाचे नाव मीटर, एकक चिन्ह एम. राशी, वस्तुमान, एककाचे नाव किलोग्रॅम, एकक चिन्ह केजी. राशी, काळ, एककाचे नाव सेकंद, एकक चिन्ह एस. पायाभूत राशींचे प्रमाण. मुलांनो, वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनम इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय करारानुसार त्याच्या वस्तुमानाला 1 किलोग्रॅम असे म्हणतात. प्लॅटिनम इरिडियम संमिश्रणाच्या या आदिरूप पट्टीवर 2 सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत. या 2 रेषांमधील अंतर मीटर म्हणून प्रमाण मानले आहे. पृथ्वीच्या एका परिवलनास जो वेळ लागतो तो वेळ अचूक साधनाने मोजून त्यास 24 तास धरून 1 दिवस प्रमाणित केला जातो. एका तासाची 60 मिनिटे व एका मिनिटाचे 60 सेकंद याप्रमाणे 1 सेकंद प्रमाणित केला जातो. अणुघड्याळ. अणुघड्याळ म्हणजेच ॲटॉमिक क्लॉक हे जगातील आत्तापर्यंतचे सर्वात अचूक घड्याळ असून ते जर्मनीमधील तज्ज्ञांनी तयार केले आहे. भारित कणांचा वापर करून या घड्याळाची निर्मिती करण्यात आली आहे. संशोधकांनी तयार केलेले हे घड्याळ सध्या वापरात असलेल्या घड्याळांच्या 100 पट अचूक आहे. काही अब्ज वर्षे झाली तरी या घड्याळात चूक होत नाही असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. मापनाचा इतिहास. मुलांनो, तुम्हाला हे माहीत आहे का? मानवाला पहिल्यांदा जेव्हा मापनाची गरज भासू लागली तेव्हा त्याने स्वतःच्या शरीराच्या भागांचा वापर करणे सुरू केले. प्राचीन काळात इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास क्युबिट असे म्हणत आणि प्रत्येक व्यक्तीनुसार हे माप वेगवेगळे असे. म्हणून राजाचे क्युबिट हे प्रमाण मानले जाई. तसेच पूर्वी आपल्याकडे गुंज या मापाने सोने तोलत असत. शिवाय कालमापनासाठी वाळूचे घड्याळ वापरले जात असे. इंग्लंडमध्ये लांबी मोजण्यासाठी पावलाचा वापर करीत, म्हणून लांबीचे एकक फूट हे झाले. प्रत्येक व्यक्तीचे पाऊल वेगवेगळ्या लांबीचे असते, म्हणून राजाच्या पावलाचे माप त्यासाठी वापरले जाई. 12 इंचाचा 1 फूट निश्चित ज्याच्या पावलावरून केला गेला तो राजा खूपच उंच होता. अचूक मापनाचे महत्त्व. मुलांनो, आपण मापनाचा इतिहास समजून घेतला. आता आपण अचूक मापनाचे महत्त्व समजून घेऊ. मुलांनो, भाजीवाली, किराणा मालाचे दुकान आणि सोनाराच्या दुकानात मोजमापनासाठी काय वापरतात सांगा बरं? भाजीवालीकडे साधा तराजू, किराणा मालाच्या व सोनाराच्या दुकानात इलेक्ट्रॉनिक तराजू असतो. बरोबर. म्हणजेच आपण कोणत्या वस्तूचे मापन करतो यावर मापनाचे साधन ठरते. आणि म्हणूनच योग्य मापनासाठी योग्य साधनांचा वापर करणे आवश्यक असते. मौल्यवान, विशेष महत्त्वाचे आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मोजमाप अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. उदाहरणार्थ सोने, हिरे, मोती, काही औषधी पदार्थ इत्यादी. अशा प्रकारच्या वस्तूंचे मापन जर चुकीचे झाले
तर मोठे नुकसान होऊ शकते किंवा मोठा धोका संभवू शकतो. परंतु आता प्रगत तंत्रज्ञानामुळे अंतर, वस्तुमान, काळ, तापमान अशा राशींची सूक्ष्म मापनेही अचूकपणे करणारी साधने उपलब्ध झाली आहेत. उदाहरणार्थ, अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांशी निगडीत अंतरे व काळ मोजणारे यंत्र, शरीराचे तापमान मोजणारी तापमापी, सोन्या चांदीचे अचूक वजन करणारी मशीन इत्यादी. मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी. योग्य साधनांचा वापर न करणे. आपण पाहतो की काही वेळा भाजीवाले किंवा दुकानदार योग्य वजने वापरत नाहीत. त्या जागी ते दगड किंवा त्या वजनाची इतर वस्तू वापरतात. त्यामुळे होणारे वजन अचूक होत नाही. कधी कधी तराजू नीट कार्य करीत नाही. काही दुकानदार तर ग्राहकांची चक्क फसवणूक करतात. यासाठी ते तराजूच्या खालील बाजूस लोहचुंबक लावतात. तसेच बऱ्याच वेळा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरताना आपण इंडिकेटरकडे लक्ष देत नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात पेट्रोल दिले गेले की नाही हे आपल्याला कळत नाही. साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे. मापन करण्यासाठी विविध प्रकारची साधने बाजारात विक्रेते वापरत असतात. किराणा दुकानात तराजू, कापड विक्रेत्याकडे मोजमापाची टेप, दूधवाल्याकडील दूध मापनाचे साधन अशा विविध साधनांचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. काही विक्रेते तराजू काट्यात फेरफार करून ठेवतात. काही जण कापड मोजताना त्याचे योग्य मापन करीत नाहीत. या सर्व कारणांमुळे ग्राहकाने नेहमी जागृत राहावे आणि आपण फसवले जाणार नाही याची काळजी घ्यावी. बाजारात गेल्यानंतर वापरला जाणारा तराजू स्थिर आहे की नाही, तराजू कसा धरला आहे, याबाबत विद्यार्थ्यांनीही जागरूक असावे. ग्राहक संरक्षण विभागात शासनाची जबाबदारी. मुलांनो, ज्याप्रमाणे आपली फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकाने सतर्क राहण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. त्यासाठी शासन पुढील गोष्टी करते. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा वा ग्राहक संरक्षण विभागात वजनमाप उपविभाग कार्यरत असतो. या उपविभागाचे अधिकारी ठिकठिकाणी जाऊन योग्य वजन वापरले आहे की नाही, तराजू नीट आहे की नाही याची खात्री करीत असतात. या विभागाने प्रमाणित वजनमापे वापरणे सर्व विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे. या विभागाकडूनच वजनमाप उत्पादन, विक्री व दुरुस्ती यासाठी आवश्यक परवाने दिले जातात. तसेच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत मीटर, किलोग्रॅम, सेकंद, केल्विन, अँपियर, कॅन्डेला या 6 मूलभूत एककांची प्रमाणे ठेवली आहेत. मुलांनो, अमुक अमुक धरणामध्ये किती पाणी साठते आहे, किती पाणी धरणातून सोडले आहे, सध्या धरणामध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही दरवर्षी पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात ऐकल्या असतीलच. तर याच संदर्भात मी तुम्हाला काही अधिक माहिती देते आहे. 1 TMC पाणी म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट म्हणजे 1 अब्ज घनफूट पाणी होय. 1 घनफूट म्हणजे 28.317 लिटर. 1 TMC म्हणजे सुमारे 28.317 अब्ज लिटर पाणी होय. मुलांनो, आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक भौतिक राशी आणि त्यांचे मापन करण्यासाठी वापरायची साधने पाहतो. तर वजन करण्यासाठी वापरण्यात येणारे कोणकोणते काटे तुम्ही पाहिले आहेत ते सांगा. बाई, भाजी तोलायचा तराजू, हातात धरतात तो 2 पारडीवाला. बाई, सपाट पृष्ठभागावर ठेवायचा स्टँडवाला तराजू, भाजी फळे तोलतात तो. माणसाचे वजन करायचा काटा, साधा तबकडीवाला आणि इलेक्ट्रॉनिक. वाण्याकडचा इलेक्ट्रॉनिक काटा. रद्दीवाल्याच्या दुकानातील मोठा तराजू. शिधा वाटप दुकानातील धान्याचा तराजू, त्याचे धान्य घालायचे पारडे वेगळ्या आकाराचे असते. सोनाराच्या दुकानातील छोटा तराजू, तो काचेच्या पेटीत ठेवलेला असतो. पोस्ट ऑफिसमधील पार्सलचे वजन करायचा काटा. अरे वा, बरीच माहिती आहे की तुम्हाला.